स्टुडंट, आज आपण कविता 9 झुळूक बघणार आहोत. झुळूक मतलब क्या? ब्रीज ऑफ एयर. झुळूक मतलब झुळूक. ब्रीज ऑफ एयर. तर प्रस्तुत कविता झुळूक दामोदर कारे यांनी लिहिलेली आहे. आता झुळूक म्हणजे काय, तर एक हवेचा छोटासा झोका, कळलं, झोत. तर या प्रस्तुत कवितेमध्ये कवी दामोदर कारे यांनी काय सांगितलेलं आहे की आपण जर एक छोटी वाऱ्याशी झुळूक झालो तर कुठे कुठे जाऊन काय काय करता येईल व कोणकोणत्या गमती जमती करता येतील अशी कल्पना कवीने केलेली आहे. आणि त्या कल्पनांचे मजेशीर अनुभवांचे सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. मतलब कवि दामोदर कारे उनको ऐसा लगता है कि एक मैं ब्रीज हूँ, मतलब हवा का झोंका हूँ, और ये झोंका, हवा का झोंका कहाँ कहाँ घूमने जाता है और क्या क्या फील करता है, वहाँ के एक्सपिरियन्स क्या फील करता है, तिथले अनुभव त्याला खूप आनंदी वाटतं. आणि त्याचे वर्णन कवी दामोदर कारे यांनी कवी दामोदर कारे यांनी झुळूक या कवितेमध्ये केलेला आहे. आपण प्रस्तावना बघूया. प्रसिद्ध कवी यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहे. निसर्ग ह्या त्यांच्या कवितेचा आवडता विषय. आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कुठे कुठे जाता येईल, काय काय करता येईल, पाहता येईल, कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केलेलं आहे. द पोएट ॲज फॅन्सिड अन आयडिया ॲज इफ वी एवर बिकम अ टायनी ब्रीज ऑफ वाइंड. इफ we ever become a tiny breeze of wind, then what all can we do by roaming at various places. जहाँ जहाँ मैं घूमूंगा वहाँ वहाँ के एक्सपीरियंस मैं आपको शेयर करूँगा. What fun can be enjoyed by us. He has given an amusing description of his imaginary experience in this poem. Imaginary एक्सपिरियन्सेस इन धिस पोएम म्हणजे या कवितेत त्याने काय काय कल्पना केलेल्या आहेत की ये करूँगा, मैं वो करूँगा, एक हवा का झोंका बन के मैं ये सब कर सकता हूँ. ठीक आहे, कविता बघूया. ऐका, वाचा आणि म्हणा. वाटते सानुली मंद झुळूक मिवावे. वाटते सानुली मंद झुळूक मिवावे. वाटते मतलब आय फील, मुझे ऐसा लगता है, मला वाटते एक छान मंद झुळूक, छोटीशी अशी वाऱ्याचा झोका मला व्हावेचं वाटते. घेईल ओढमन तिकडे स्वैर झुकावे. घेईल ओढमन तिथे अट्रॅक्शन, ओढ मतलब इच्छा, स्वैर मतलब मुक्त, फ्रीली. अभी मुझे ऐसा लगता है कि मेरा मन चाहे उधर मैं घूमने के लिए जाऊं. मतलब मला असं वाटतं की एक मंद सानुली झुळूक मी व्हावे आणि मन जिकडे ओढून घेत तिकडे फिरावे. समटाईम आय फील दॅट आय शुड बिकम अ टायनी ब्रीज ऑफ एअर अँड रोम व्हेरेवर आय विश ॲज पर माय फ्री विल. स्वैर झुका, माझी इच्छा जिकडे होईल तिकडे मी फिरायला जावे. अभी कहाँ कहाँ घूमने की इच्छा होती है. कधी बाजारी, कधी नदीच्या काठी, कधी राईत वा कधी पडक्या वाड्यापाठी. अभी झुळूक व्हावासं वाटतं, पण कुठे कुठे फिरायला वाटतं. कधी बाजारी, कधी नदीच्या काठी. कभी ऐसा लगता है आई वॉन्डर इन अ मार्केट, और कभी आई वॉन्डर ऑन द बैंक ऑफ रिवर. कधी राईत वा कधी पडक्या पाठी. राईत म्हणजे काय,
तर गार्डनमध्ये. आणि पडक्या वाड्यापाठी म्हणजे काय, तर वाडा म्हणजे काय, तर एखादं जुनं घर. तर जुनं घराच्या आय मे हाईड बिहाइंड अ वॉल ऑफ डिलॅपिडेड हाऊस म्हणजे पडका वाडा जो कोलॅप्स झालेला आहे, त्याचं त्या घरात कोणीही राहत नाही, पण त्या पाठीमागे किंवा कधी गार्डनमध्ये. हळू धपकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत व कधी भरारी थेट. कभी ऐसा मुझे लगता है हळू थपकत जावे, हळूहळू. कधी असं मला वाटतं की हळूहळू जावं. तर कधी कानोसा घेत, कानोसा घेणे म्हणजे काय, कानोसा घेत म्हणजे हळुवारपणे कधी कधी जावंसं वाटतं, थपकत जावंसं वाटतं, थांबत थांबत जावंसं वाटतं. तर कधी भरारी थेट, कधी कसं वाटतं, भरारी म्हणजे क्विक फ्लाईट किंवा एकदम डायरेक्ट. थेट म्हणजे काय, सरळ. कधी हळूहळू कानोसा घेत, कानोसा घेत जायला वाटतं हळूहळू. तर कधी रमत गमत म्हणजे स्लोली स्लोली असं फिरत फिरत. तर कधी भरारी थेट म्हणजे एकदम भरारी मारून एकदम थेट डायरेक्ट असं जावंसं वाटतं. लावणी अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो भावे पार पसार. कभी मुझे ऐसा लगता है लावणी अंगुली कलिकेला हळुवार. अंगुली म्हणजे बोट, अंगुली मतलब क्या, फिंगर. अंगुली फिंगर. कभी मुझे ऐसा लगता है कलिका मतलब क्या, कळी, झाडात फुलाची कळी असते ना. हळुवार मतलब स्लोली. कभी मुझे ऐसा लगता है कलिका हळुवार टच करो, ती फुलून व्हावे तो व्हावे पसार. जैसे ही कली को मैं स्पर्श करता हूँ और वो फुलती है, मतलब तिचं फूल होते तोपर्यंत मला वाटतं मी पसारवावं. पसारवावं म्हणजे पळून जावं. कळलं. तर कधी कळिकेला स्पर्श करावा, तर ती फुलायच्या आत मी लगेच पळून जावं असं मला वाटतं. कलिका म्हणजे बड, कळी, फुलाची कळी जी असते ना, बड. तर तिला असं वाटतं की लगेच कळीला स्पर्श करावा आणि तिचं फूल होण्याआधी मी लगेच पळून जावं. परी जाता जाता सुगंध संगी न्यावा. परी जाता जाता मतलब मी जिकडनं जिकडनं फिरते. अभी देखो, एक परी म्हणजे परंतु, बट, लेकिन मुझे ऐसा लगता है मैं जहाँ जहाँ से घूमती हूँ, मैं रोमिंग करती हूँ जहाँ से, मेरे संगे सोबत माझ्या बरोबर, सुगंध संगे न्यावा, माझ्याबरोबर मी काय न्यावा, चांगला सुगंध बरोबर न्यावा. कारण मी ब्रीज आहे ना, हवा का झोका आहे. आणि हा हवाचा झोका वाऱ्याबरोबर काय करायला वाटतो, मला अतिशय सुंदर असा फ्रॅग्रन्स, सुगंध. कळलं. सुगंध सगळ्याच ठिकाणी स्प्रेड इट ऑन ऑल डायरेक्शन, सगळ्या दिशातून संगे न्यावा आणि तो दिशातून फिरता उधळून द्यावा. फिरता उधळून द्यावा म्हणजे काय, तर मी माझ्यासोबत आणलेला जो सुगंध आहे, मी एक वाऱ्याचे झुळूक आहे आणि मी माझ्याबरोबर जो सुगंध आणला आहे तो दिशातून उधळून द्यावा, मतलब पूर्ण डायरेक्शनमध्ये. अँड लॅविशली स्प्रेड इट ऑन ऑल डायरेक्शन म्हणजे सगळ्या दिशामधून उधळून द्यावासा वाटत आहे. कळलं. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. मुझे ऐसा लगता है कि एक मैं झुळूक बनो और मुझे जहाँ लगे वहाँ मैं फ्रीली घूम सकूं. आता मी कुठे कुठे फिरते, कधी बाजारी, कधी नदीच्या काठी, कधी राईत म्हणजे गार्डनमध्ये, तर कधी पडक्या वाठी म्हणजे एखादं जुनं झाड, जुनं घर, वाडा म्हणजे जुनं घर, त्याच्या पाठीमागे. तर थपकत हळूहळू जावे कधी कानोसा घेत, हळूहळू कानोसा घेत मला थपकत जावंसं वाटतं, हळूहळू जावंसं वाटतं, थांबत जावंसं वाटतं. तर कधी असं वाटतं जोरात थेट, कधी भरारी थेट. कभी ऐसा लगता है एकदम थेट, डायरेक्ट जाके मिलो. लावून अंगुली कलिकेला हळुवार, अंगुली म्हणजे फिंगर. कधी असं वाटतं की बड जी आहे, कळी आहे, तिला फिंगरनी स्पर्श करावा, टच करावा.
आणि ती फुलणार इतक्यात आपण पसारवावं म्हणजे पळून जावं. परंतु परिजाता सुगंध संगी न्यावा, फिर भी इसके साथ मुझे क्या लगता है मैं फ्रैग्रेंस लेके जाऊं और वो फ्रैग्रेंस आई स्प्रेड इट ऑल डायरेक्शन, आई स्प्रेड इट ऑन द ऑल डायरेक्शन, मतलब चारों दिशा में उसको फैला दूँ. जुड़ूक पार्ट 2 मतलब आधी पोएम और प्रस्तावना हम लोगों ने आके पहले देखी है और यही पोएम हाफ पोएम अभी मैं एक्सप्लेन करने जा रही हूँ. फिर भी एक बार फ्लॅशबॅक देखेंगे कि इस कविता में कवी दामोदर कारे यांनी वाऱ्याची छोटी झुळूक व्हावी असं त्यांना वाटते. दामोदर कारे आणि त्यांना असं वाटतं की कुठे कुठे जाऊन आपल्याला काय काय करता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याची कल्पना कवी दामोदर कारे यांनी दिलेली आहे. द पोएट ॲज an idea as if we ever become a tiny breeze of wind, then what all can we do by roaming at various places. म्हणजे कुठे कुठे जाऊन काय काय मजा करू हे या कवितेत त्यांनी सांगितलेलं आहे. तर पहिल्या याच्यामध्ये स्टांजामध्ये तिला असं कुठे कुठे जावं वाटतं, गार्डनमध्ये, पडक्या वाड्यापाठी असं जावं असं वाटतं, बरोबर. कळीला स्पर्श करून झाल्यावर तिचं फूल होणार तोपर्यंत आपण फिरत राहावं. अभी प्रस्तुत कविता में एक चित्र में आपको दिखाई दे रहा है. आता या चित्रामध्ये ही वाऱ्याची झुळूक आहे आणि ही कशी फिरते बघा, सगळ्या ठिकाणी फिरते आहे. मतलब ही झुळूक आहे म्हणून इसका डायरेक्शन ऐसा दिया है, हवा का झोंका है ना, घूम रही है, दिखाई दे रहा है. और हा पडका वाडा त्यांनी दाखवलेला आहे. पडका वाडा, ही गार्डन, कलिकेला स्पर्श आणि फूल होण्याच्या आत मी फिरायला झालं. आता नदीच्या काठ्याशी, कळलं, गार्डनमध्ये, पडक्या वाडीमध्ये असं स्वैर फिरावंसं तिला वाटत आहे. चित्र में आपको दिखाई देत आहे. पुढे बघूया. गाण्याची चुकली मुकली गोड लकीर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. गाण्याची चुकली मुकली गोड लकीर, चुकली मुकली म्हणजे सहज येणारी, एन एंटिसिपेटेड, सहज येणारी. आता कभी उसको ऐसा लगता है सम टाइम आई फील लाइक बॉरोइंग अ मेलोडियस स्वीट नोट ऑफ ब्रुक. ब्रुक म्हणजे ओढा. आता कसं वाटतं बघा की गाण्याची चुकली मुकली गोड लकीर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. झरा मतलब ब्रुक. आता झरा जो आहे त्या तो कसा झुळझुळ झुळझुळ करत सगळ्या ठिकाणी पाणी कसं वाहत जातं, हा झरा दाखवलेला आहे. तर हा झरा तशाप्रमाणे मी काय झाली पाहिजे, कधी मी गाण्याची गोड लकीर होऊन झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. Sometime I feel like borrowing a melodious sweet note of brook, flowing gently and generously spread it all over. Yeah. कळलं. तर कधी कवीला काय वाटते, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमलीत तरंगत जावे गात. आता शेतात कुठे जावं असं वाटतं कवीला, शेतात पाचूच्या. आता पाचूचं शेत, कळलं. आय फील लाईक जेंटली सिंगिंग अँड क्रिएटिंग अ व्हायब्रेशन अलॉंग विथ द एमरल्ड ग्रीन फिल्ड्स. पाचूचं शेत म्हणजे मोतीचं शेत. निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे. तर शेतात कधी जावंसं वाटतं, तर कधी कुठे जावंसं वाटतं, नदीवर, निळ्या नदीवर, ज्या नदीचे पाणी निळं आहे, सगळ्याच नदीचं पाणी निळं असतं आणि अशा नदीवर शांत असं मखमली तरंग जावे गात असं शांतपणे गाणं गात किंवा तरंगत असं जावंसं वाटतं. वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगुज, कणसाच्या कानई सांगावे हितगुज. आता वेळूच्या वनी, आता वेळूचं वन म्हणजे कधी कवीला काय वाटते, वेळू म्हणजे बांबू. या वेळू मतलब क्या, बांबू का वन, कुंजीवनी बांबूचं वन म्हणजे जंगल असतं. तर कवीला काय वाटतं की वेळूच्या
बांबूच्या वनामध्ये कुंजी वाजवून अलगूज. कुंजी म्हणजे बासुरी. कुंजी म्हणजे काय? वन. सॉरी, कुंजी म्हणजे वन, वेळी म्हणजे बांबू. कळलं? तर या बांबूच्या शेतामध्ये कुंजी वाजविणे अलगुज, कणसाच्या कानी सांगावे हितगुज. तर मला काय वाटतं की ही जी कणसं आहेत शेतामधली ती वाऱ्यावर डोलत आहेत आणि मी सुद्धा काय झालेली आहे, एक झुळूक झालेली आहे. मग ही बांबूच्या शेतात जी कणसं डोलत आहेत, बांबूचे झाड हे जो डोलत आहेत, त्यांच्या कानामध्ये हितगुज सांगावेसे वाटतात. काय वाटतं? मनमोकळ्या गप्पा किंवा गुपित सिक्रेट सांगावं असं वाटतं. एक वाऱ्याची झुळूक होऊन कुठे जावं असं वाटतं? वेळूच्या कुंजी. वेळूच्या कुंजी म्हणजे वन. मग वेळूच्या वनामध्ये मला जाऊन ते त्यांच्याशी हितगुज करावेसे वाटतात. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी. अब बकुळी जो है एक फ्लावर्स आहे, बकुळीची फुलं, त्याला खूप सुंदर असा वास येतो. तर त्यांनी काय सांगितलं? शिंपावी डोही बकुळीची फुले. शिंपडावी, स्प्रिंकल. कशी? डोही मतलब खोळ पाण्याचा साठा, अ व्हेरी डीप पार्ट ऑफ द रिवर. बकुळ मतलब फूल, बकुल फ्लावर जो रहता है. गाभुळलेली जांभळं, तिने काय सांगितलेली आहे? गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. गाभुळलेली जांभळं जी आहेत त्या तिरी म्हणजे नदीच्या किनारी. आता काय वाटतं बघा की नदीच्या किनारी जाऊन एक पाण्याचा साठा जो आहे तिकडे काय वाटतं? बकुळीची फुलं. सारी डोही बकुळीची फुलं शिंपडावी, शिंपावी वाटतात. आणि गाळुनी जांभळे, गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. गाळुनी जांभळे, ही जांभळं मतलब जामून, भुळभुळ म्हणजे पिकलेली, रायपन. तर ही जांभळं जी आहेत ती पिकलेली जांभळंसुद्धा तिरी, ती सुद्धा नदीच्या काठावर घेऊन याविषयी वाटत आहेत. काय सांगितलंय की आय स्कॅटर द रॅपन जामून फ्रुट्स ऑल ओव्हर द रिव्हर बँक. म्हणजे ती जांभळं सगळी एकत्र करून नदीच्या किनाऱ्यावर आणावी असं मला वाटत आहे. दिनभर राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगुनी. दिनभर राबुनी दमला दिसता कोणी. आता बघा कि फर्स्ट सेकंड स्टांजा थर्ड स्टांजा में उसने ऐसे बताया है की बांबूच्या वनात जायला वाटतं, त्याच्यानंतर जांभळं नदीच्याच किनाऱ्यावर आणावीशी वाटतात, बकुळीची फुलं नदीच्या डोहात टाकावीशी वाटतात आणि कणसाच्या कानामध्ये, शेतामध्ये जी कणसं भरलेली आहेत त्यांच्या कानामध्ये जाऊन हितगुज सांगावेसे वाटतात, मतलब त्यांच्याशी गोष्टी कराव्याशा वाटतात. पण शेवटच्या स्टांजामध्ये काय सांगितलं आहे? दिनभर राबुनी दमला दिसता कोणी. पूरे दिन भर जो काम करता है वो किसान, जो खेती में काम करता है वो किसान, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. बिलगोनी म्हणजे जवळ जाणे. वो किसान जो है वो पूरी रात पूरा दिन मेहनत करके, दिवसभर कष्ट करून दमलेल्या माणसाला बिलगून त्याच्या मुखावर प्रसन्नता आणावी असं मला वाटते. क्या लगता है? दिनभर राबुनी दमला दिसता कुणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. बिलगोनी म्हणजे जवळ घेणे. मग दिवसभर कष्ट करणाऱ्याच्या मुखावर प्रसन्नता आणावी म्हणून त्याला स्पर्श करावासा वाटतो. आणि मी ब्रीज आहे, मैं हवा का झोका हूँ, आणि मग मी स्पर्श केला तर तो कष्टकरी जो आहे तो फ्रेश होईल. स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा. स्वच्छंद म्हणजे फ्रीली, फ्रीलीपणे, मुक्तपणे मी काय करीन, अशा सगळ्या मौजा, मौजा म्हणजे नाना मतलब खूप, मौजा केल्यानंतर सायंकाळी थोडी विश्रांती घेण्यासाठी परत फिरावे. मतलब सायंकाळी विश्रांती घेण्यासाठी मी काय करीन, परत फिरीन. बघूया आपण एकदा पुन्हा. सॉरी, गाण्याची फिरसे. गाण्याची चुकली मुकली गोड लकीर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमलीत तरंग जावे गात.
छोटीशी झुळूक होऊन काय कवी म्हणते की गाण्याची चुकली मुकली लहर. छोटीशी झुळूक होऊन झऱ्याच्या जुळजुळ वाहणाऱ्या गाण्याची चुकार मधुर लकी चहूकडे पसरून द्यावी. पाचूसारख्या हिरव्यागार शेतामध्ये व निळ्या पाण्याच्या नदीवर मखमली लहरी शांत खुलवीत गात जावे. नदीवर तरंग गात जावे. वेळूच्या कुंजी वाजवून अलगुज. बांबूच्या वनात बासुरी वाजवावी. अलगुज म्हणजे हळूचपणे. कुंजी वनात वाजवून अलगुज. अलगुज म्हणजे बासुरी. तर वेळूच्या कुंजी वाजवून अलगुज बासरी. वेळूच्या वनामध्ये शेतात उगवल्या कणसाच्या कानामध्ये गुपित सांगावे. बासरी वाजावी आणि त्यांच्या कानात गुपित सांगावे. आणि डोहाच्या संत पाण्यावर बकुळीची सुगंधी फुलं पसरवावी आणि नदीच्या किनारी गाभुळलेली जांभळे विखरून द्यावीत. पिकलेली जांभळे जी आहेत ती नदीच्या किनारी आणून पसरून द्यावीत. दिवसभर, लास्ट पॅरेग्राफ, दिनभर राबता. दिवसभर कष्ट करून जो शेतकरी जो आहे त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणण्यासाठी त्याला स्पर्श करावा. आणि अशा प्रकारे दिवसभर खट्याळपणा करून स्वच्छंदपणे बागडून मौज केल्यानंतर सायंकाळी थोडी तिन्ही सांजा मतलब शाम का टाइम. तिन्ही सांजा मतलब शाम का टाइम. मी तिन्ही सांजा मैं शाम को क्या करूँ घ्यावया विसावा. शाम में आराम करने के लिए घर पर आऊँ. समझ में आ रहा है. पूरे दिन इधर उधर घूम के शाम को मैं आराम करने के लिए. तिन्ही सांजा म्हणजे संध्याकाळी मी काय करायला पाहिजे विश्रांती घेण्यासाठी शांतपणे घरी परत फिरावे. कळलं. ही कविता खूप मोठी आहे. झुळूक मी व्यवस्थित इंग्लिश हिंदी मराठी माझ्या परीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इसके क्वेश्चन आंसर शब्दार्थ मैं एक्सप्लेन करने वाली हूँ आपको. ये कविता, ये प्रस्तावना, पहले क्या करोगे पोएम का नाम, उसके बाद प्रस्तावना और पूरी पोएम एज इट इज़ कॉपी करके नोटबुक में लिखनी है. थैंक यू वेरी मच.